अशी असामान्य व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की ह्यांच्यातलं असामान्यत्व काय आहे. तर त्याच संदर्भातला हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आज इथे आपण आयोजित केलेला आहे. PM शाह फाउंडेशनतर्फे आणि वर्धमान प्रतिष्ठानतर्फे आपण त्यांना मानचिन्ह देऊन देखील सन्मानित करणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन मी आत्ता आपल्यासमोर करते. अनिकेत आमटे, संचालक, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, तालुका भामरागड, जिल्हा गडचिरोली. लोकबिरादरी प्रकल्प ज्याचं बोधवाक्य आहे, काम निर्माण करते, दान उद्ध्वस्त करते. भामरागड तालुका आणि त्याच्या आसपासचे रहिवासी माडिया, गोंड इत्यादी यांचा समग्र विकास आणि सशक्तीकरणाचा आपण प्रयत्न करत आलेले आहात. त्यांना आत्मनिर्भर करण्यासह त्यांना जबाबदार नागरिक बनवणे, त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि त्यासाठी उभे राहण्यास त्यांना सक्षम बनवणे असे प्रमुख कार्य आपण आणि आपला परिवार गेली अनेक वर्ष करत आहे. हेमलकसापासून 25 किलोमीटर अंतरावर नेलगुंडा हा अतिदुर्गम भाग आहे, जिथे वर्षात 6 महिने जगाशी संपर्क होत नाही, पाणी नाही, रस्ता नाही, मोबाईलला रेंज नाही, मनोरंजनाचं कोणतंही साधन नाही. आजवर तिथे शिक्षणाची गंगा कधी पोचली नाही. अशा ठिकाणी आपण शाळा उभारली आहे. ही शाळा आनंदवन आणि हेमलकसाप्रमाणेच आपलं वेगळेपण जपणारी, निसर्गाच्या सानिध्यात आदिवासी मुलांना समजेल उमजेल अशा भाषेत शिक्षण देणारी आणि त्यांच्या संस्कृतीचं संवर्धन करणारी आहे. हेमलकसा आणि त्याच्या आसपासची गावं घनदाट जंगलं आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. पण तिथं पाण्याचे संवर्धन ही एक मोठी समस्या असून प्रत्येक वर्षी होणाऱ्या मुसळधार पावसानंतरही गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी पाणी याच्यासाठी झगडावं लागतं. याचा सारासार विचार करून आपण त्यांच्यासाठी तलाव देखील खोदले, जेणेकरून प्रत्येकाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी मिळेल. तसंच प्रत्येकाला दरवर्षी एकापेक्षा जास्त पिकं घेता येतील या विचाराने त्यांच्यासाठी आपण पाण्याची संसाधनं देखील उपलब्ध करून दिली आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून दवाखाना, सामुदायिक आरोग्य कार्यक्रम, शाळा, साधना विद्यालय, लोकबिरादरी शिक्षा संकुल, जिन्सगाव, अतिरिक्त कार्य, प्राणी अनाथालय, ग्रामविकास योजना असे अनेक उपक्रम आपण पुढे नेत आहात. आयुष्यात घेण्यापेक्षा देणे महत्त्वाचे असते असा दृष्टिकोन बाळगून आपण गेली कित्येक वर्ष सामाजिक क्षेत्रात निष्ठेनं कार्यरत आहात. आपल्या या अतुलनीय कार्याबद्दल एक सामाजिक कर्तव्य म्हणून तसेच आपल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणास हे मानपत्र प्रदान करत आहोत. स्नेहांकित, PM शाह फाउंडेशन, शिवाजीनगर, पुणे. याचबरोबर त्यांना आपण एक छोटीशी आर्थिक मदत देखील देणार आहोत. त्यांच्या ह्या असामान्य कामामध्ये एक खारीचा वाटा PM शाह फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान उचलत आहेत. धन्यवाद सर, तुम्ही आलात हे वेळात वेळ काढून. एक तर इतका लांबचा प्रवास करून आलात आणि परत या कार्यक्रमाला तात्काळ उपस्थित राहिला त्याबद्दल PM शाह फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठानतर्फे तुमचा मी आभारी आहे. मुलाखतीला सुरुवात करतो. अनिकेतने मला पहिल्यांदाच विनंती केली होती की मी बोलण्यापेक्षा मुलाखत घेतलेली उत्तम राहील आणि ज्यातनं आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यातनं मिळतील. त्यामुळं आपण हा मुलाखतीचा आपण तसा कार्यक्रम घेतो आहे. अनिकेत, बाबा आमटेंची तिसरी पिढी म्हणून तुम्ही समाजकार्यात आहात, काम करता आहात. तुमचं बालपण हे सगळं हेमलकसा या दुर्गम भागामध्ये गेलं. मला त्या आयुष्यातला जो महत्त्वाचा पायाभरणीचा टप्पा असतो ते म्हणजे बालपण. त्या संदर्भात जरा मला माहिती करून घ्यायची आहे. तुमचं बालपण कसं गेलं? आमचं बालपण वेगळं आहे, पण तुम्हा लोकांचं त्या भागामध्ये आदिवासी लोकांबरोबरचं बालपण आणि त्या संदर्भात काही आठवणी असतील ते सांगा. तिकडे जेव्हा 1973ला प्रकल्प सुरुवात झाली त्यावेळेस त्या भागामध्ये कुठल्याही आधुनिक सुविधा नव्हत्या, भौतिक सुविधा नव्हत्या आणि म्हणूनच खरं बाबांनी त्या भागामध्ये प्रकल्पाची सुरुवात केली होती. आणि आमचं बालपण, आमचा जन्मच तेव्हा झाला, प्रकल्पाच्या नंतरचा आहे आमचा जन्म. त्यामुळे आमचं बालपण 7वीपर्यंतचं शिक्षण हे त्या शाळेमध्येच झालं, आमच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये. वेगळं जग होतं पूर्णपणे, कारण जगाशी तुटलेला प्रदेश होता भामरागड आणि गडचिरोली जिल्ह्यातला हा अति मागास परिसर. तर त्या भागात
इलेक्ट्रिसिटी नव्हती, पाण्याची सुविधा नव्हती, रस्ते नव्हते. त्यामुळे 6-6 महिने जगाशी संपर्क नसायचा, बाहेरून कोणी येऊ शकत नव्हतं. आणि यायचंच तर बाबा आमटे म्हणजे आजोबा आणि आनंदवनचे ट्रक आणि सामान घेऊन यायचे जे काही, तेच लोक फक्त पोचू शकत होती. आणि ते पण उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्याचा 1-2 महिन्याचा कालावधी जो आहे तो, त्या कालावधीमध्ये नदीच्या पात्रातून ट्रक घेऊन तुम्हाला सामान पोचवावं लागायचं. बैलगाडी, सायकल किंवा चालत असं 3 याच्यानेच तुम्हाला जाणं येणं करणं शक्य होतं. त्यामुळे तो काळ एक वेगळा होता आमच्यासाठी. कारण या जगाशी म्हणजे आत्ता जे बाहेरचं जग आहे त्यावेळेस आमचा काही त्याचा संपर्क नव्हता. आणि घरामध्ये वन्य प्राणी होते लहानपणापासून, ते आम्ही वेगळं बालपण आम्ही जगलो होतो की त्यांच्याबरोबर आपलं आदिवासींबरोबर जीवन जगलो. त्यांच्याबरोबर नदीवर फिरणं असेल, जंगलात जाणं असेल, शिकार करताना पण इव्हन आम्ही बघितलं होतं. त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये आदिवासी प्रचंड प्रमाणात त्या भागात शिकार होत होती. कारण आदिवासींची उपजीविकाच जंगलावर होती. कंदमुळं शिकार करून ते त्याच्यावर जगत होते. त्यामुळे ते पण आम्हाला त्या काळामध्ये बघता आलं कशा प्रकारे शिकार करायचे. एक अनुभव वेगळा आहे. आणि मला वाटतं की जेव्हा आपण शिक्षणासाठी बाहेर पडलो तिथून आम्ही, त्यानंतरच आम्हाला कळलं की आपण खूप वेगळं बालपण जगलो आहे. इतरांना हे बालपण मिळत नाही. कारण नदीवर रोज आंघोळीला जाणं किंवा स्वच्छ नद्या, कुठलेही इंडस्ट्रीयल पोल्युशन त्या नद्यांमध्ये नाही, डायरेक्ट तुम्ही ते पाणी पिऊ शकता, असं ते त्या काळातलं वेगळं सगळं जीवन आम्हाला जगता आलं. त्याला बाहेर गेल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते. तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं की बाहेरचं जग कसं आहे. जेव्हा बाहेर पडलो शिक्षणाला, त्यानंतरच आम्हाला कळलं की खूप चांगलं आणि प्युअर लोकांमध्ये आपण बालपण आपलं घालवलं आहे. आणि ते जे 7वीपर्यंतचं आमचं तिथे शिक्षण होतं तेच कारणीभूत ठरलं की आम्ही परत तिथे प्रकल्पाला कामाला सुरुवात केली जाऊन शिक्षण झाल्यानंतर. तर मला वाटतं ते एक आईबाबांनी घेतलेला खूप कठीण निर्णय होता की आपल्या मुलांना आदिवासींच्या बरोबर त्या शाळेमध्ये शिकवायचं. कारण बाकी कोणीच नाही, आम्हीच घरचे जे होतो, मी, माझा भाऊ आणि काही कार्यकर्ते त्यांची मुलं जे नॉन ट्रायबल होते, बाकी सगळे ट्रायबल मुलं आमच्याबरोबर शाळेमध्ये शिकायला होते. त्यामुळे आणि माडिया ही तिथे जी समाज आहे त्या भागात, त्यांना ती माडिया ही बोलीभाषा आहे. त्याला मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषांशी काही संबंध नाही. तर त्यामुळे त्यांना शिकवताना मराठी, हिंदी, इंग्लिश या ज्याला लिपी आहे, स्क्रिप्ट आहे, त्या भाषेमध्ये शिकवावं लागतं. आणि त्यामुळे संथ गतीने ती पुढे जायची. आणि आम्हाला ते लवकर समजायचं. त्यामुळे पण त्या गती, ती शाळेची जी गती राहायची ती मंद गतीने शिक्षण दिलं जायचं. त्यामुळे याच्यातून आमचं काही नुकसान होईल का ही काळजी वाटत असायची आईबाबांना नेहमी, की यांना आपण यांच्यावर अन्याय तर करत नाही आहे जंगलात ठेवून किंवा हे करून. कारण आईबाबांच्या बरोबरचे जे मित्र होते त्यांचे किंवा नातेवाईक होते, डॉक्टर झालेले होते आणि दोघेही डॉक्टर आईबाबा, त्यामुळे त्यांच्यासोबतची लोकं जी होती ती सगळी उच्च शिक्षणात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली होती उच्च शिक्षणासाठी. आणि आम्हाला यांनी अगदीच ग्रामीण भागामध्ये, पण ते नंतर जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते की आपण किती वेगळं इतरांपेक्षा आयुष्य जगलो आहोत. आणि त्याच्यात आता सगळ्या समाधानी आहोत आम्ही की आम्ही वेगळं जगलो आणि वेगळ्या फॅमिलीत जन्माला आलो, हे आमचं नशीब चांगलं आहे म्हणून. जसं तुम्ही आत्ता म्हणलात की तुमचे आजोबा बाबा आमटे, आमचा बाबांकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे की आज आम्हाला ते देवतुल्य आहेत. की त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी काम केलं आहे समाजामध्ये, ज्या लोकांकरता काम केलेलं आहे ते अतुलनीय, म्हणजे त्याच्याकरता शब्द नाही आहेत. परंतु तुमचे ते आजोबा, तर त्यांच्याबरोबर तुम्ही घालवलेले त्यांचे काही क्षण किंवा त्यांचे काही असे काही अनुभव तुम्हाला काही आहेत का, त्याविषयी आम्हाला? बाबा जे ठरवायचे ते करायचे. त्यांनी जे ठरवलं ते एकदा ठरवलं की ते पूर्ण करणं असायचं त्यांचं. मग एक काही का असे ना, मग ते त्या मागे फिरायचे नाही. तो एक त्यांचा स्वभाव आम्हाला नेहमी आवडला. आणि दुर्दैवाने काय झालं की आम्ही हेमलकसाला वाढलो. लोकबिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि हेमलकसा या 2 प्रकल्पामध्ये 250 किलोमीटरचं अंतर आहे, खूप लांब आहे तसं. आणि बाबा जास्त काळ हे आनंदवनात राहायचे, तो मोठा प्रकल्प आहे. आणि त्यामुळे सातत्याने काही त्यांचं हेमलकसाला येणं व्हायचं नाही.
आणि त्यामुळे आमचा तसा लहानपणचा जो त्यांचा सहवास असायचा तो 3 महिन्यातून 2-3 दिवस वगैरे एवढाच तो संपर्क यायचा आजी आजोबांशी, कारण तेवढ्या दिवसांसाठी ते भेटून परत वापस आनंदवनात जायचे. त्यामुळे ते एक थोडंसं आम्हाला नेहमी रुखरुख वाटायची की आजी आजोबा लवकर. पण दुसरं असं होतं की आजी आजोबांनी खूप गोष्टी सांगितल्या आहेत किंवा काय असं काही गोष्टी आमच्याकडे घडलेल्या नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तसा वेळच नव्हता, कारण ते इतक्या लोकांचे बाबा आणि आजोबा होते की ते फक्त परिवाराकडे बघायचे नाही. त्यामुळे सगळं कुटुंब त्यांचं एवढं मोठं होतं. आम्ही ते कारण पदोपदी आनंदवनातही गेल्यावरही आपल्याला ते जाणवतं की किती लोकांचा त्यांना पुनर्जीवन दिलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. एक बाबांनी केलं की बाबांनी कधी कोणाला भीक घातली नाही, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, सक्षम केलं त्यांना. त्यामुळे आनंदवनामध्ये सुरुवातीला बाबांवर टीका करणारे बरेच लोक होते की अपंगांना, कुष्ठरुग्णांना किंवा दिव्यांगांना कामाला लावतात हे वगैरे. पण बाबांनी कधी कोणाची चिंता केली नाही, कोणालाही त्यांनी लाचार बनवलं नाही. तुम्ही आनंदवनात येऊन बघाल तर ते त्यांच्या स्वतःच्या कमाईचं खातात, आनंदवनात काम करतात, त्यांना जे जमेल ते करतात आणि त्याच्यावरती लोक जगतात. मग ते त्यांचा स्वाभिमान त्यांनी जागृत ठेवला, त्यांना जे लाचार त्यांनी कधी बनवलेलं नाही. हे तुम्ही येऊन बघा तिथे, एकदा प्रत्यक्ष बघितलं की तुम्हाला ते जाणवेल की कशा लोकांनी आनंदवन उभं केलं आहे, की ज्या आपल्यालाही जमणार नाही ती लोक जे तिथे काम करतात. इतक्या वेगळ्या प्रकारचं ते काम आहे. आणि नंतरच्या कालावधीत म्हणजे बाबांच्या उतार वयामध्ये बाबांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यानंतर नर्मदा बचाव आंदोलनामध्ये त्यांनी जवळजवळ 10 वर्ष त्यांनी तिथे स्वतःची 80च्या वयामध्ये ते तिकडे होते. साधारण 75 ते 85च्या या कालावधीमध्ये ते अगदी शेवटपर्यंत त्यांनी मरेपर्यंत काम केल्यासारखं काम अगदी न चुकता अगदी त्यांनी ते काम शेवटपर्यंत करत राहिले. त्यामुळे आम्ही खरोखरच लकी आहोत, अशा कुटुंबात आमचा जन्म झाला. आणि हे सगळं काम बघता बघता आमच्यावरही त्याचा परिणाम होत गेला. आणि काही असं स्पेशल आपण असं म्हणू शकत नाही की काही स्पेशल काही त्यांनी आमच्यावर संस्कार केले किंवा जाणीवपूर्वक त्यांनी काही सांगितलं आम्हाला, असं काही नाही घडलं. आणि जे काही सहज झालं ते आज आम्ही तिथे गेले. आम्हालाही आता 20-22 वर्ष झाले आम्ही तिथे काम करत आहोत. आणि तो कसा सुरू झाला? बाबांचं काम आनंदवनामध्ये अतिशय चांगलं चालू होतं. कुष्ठरुग्णांसाठीच त्यांनी काम सुरू केलं होतं. नंतर कालांतराने ते अंध, अपंग, मूकबधीर, बेरोजगार युवकांसाठी त्यांनी तिथे आनंदवनामध्ये विविध प्रकारचे उपक्रम सुरू केले, शाळा सुरू केल्या, कॉलेजेस सुरू केले. तिकडे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, BA BComपर्यंत तुम्ही BSc MScपर्यंत सगळे शिक्षण तिथे घेऊ शकता, असे सगळे कॉलेजेस तिथे आहेत. हे सगळं सुरू झाल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं डॉक्टर प्रकाश आमटे आणि विकास आमटे 1970 साली MBBSची त्यांनी एक्झाम दिली. आणि त्यानंतर बाबांनी त्यांना पिकनिकसाठी भामरागडसारख्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले. आणि बाबांनी त्यांच्या तरुण वयामध्ये भामरागड म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातला भामरागड हा सर्वात मागासलेला तालुका आहे, त्या मागासलेल्या तालुक्यात ते घेऊन गेले. आणि तिथली परिस्थिती त्यांनी दाखवली त्यांना की वस्त्र घातलेला माणूस ज्या ज्या गावांमध्ये तिथे घेतला तिथले आदिवासी जंगलात पळून गेले. इतकी भीती माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये असणं, आदिवासींच्या मनामध्ये असणं हे फार धक्कादायक होतं. त्यामुळे बाबांचा आधीच निर्णय झाला होता की त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण आनंदवन सेट झालं होतं, चांगलं चालू होतं. तर मला आता तुम्ही दोघेही डॉक्टर होता तर तुम्ही आनंदवनची जबाबदारी घ्या आणि मी मग पुढे इकडे आदिवासींना मदतीचा हात देईन, असं बाबांनी हे जेव्हा त्यांना तो एरिया त्यांनी दाखवला भामरागडचा. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचा निर्णय त्यांना सांगितला. पण बाबा त्यावेळेस 60च्या वर वयाने 60च्या वर होते. आणि डॉक्टर विकास आणि डॉक्टर प्रकाश अगदी वयाच्या 22-23मध्ये होते, MBBSची एक्झाम दिलेली होती. मग तेव्हा माझ्या बाबांनी प्रकाश आमटेंनी बाबांना म्हटलं की तुम्ही या वयात जर इथे एवढ्या दुर्गम भागामध्ये जिथे 6-6 महिने रस्ते जगाशी संपर्क नसतो, काही लाईट नाही, कुठली सोय नाही, जंगल आहे, आणि अशा ठिकाणी तुम्ही काम सुरू करणार असाल तर मी तुम्हाला जॉईन होईल, मी काम ते पुढे नेईल तुमचं. आणि मग बाबांनी पुढे कालांतराने 73ला आपल्याला तिथली जमीन मिळाली. आणि मग 73ला 23 डिसेंबर 1973ला तिथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना झाली. अशी ती सुरुवात होती. आदिवासींचा विकास असा त्याचा मागचा उद्देश होता. आणि बाबांचा उद्देश वेगळा होता, कारण बाबा आमटे हे काही पेशाने डॉक्टर नव्हते, ते वकील होते.
आणि आनंदवनातमध्ये जे त्यांनी कुष्ठरोगांना, जे बरे झालेल्या कुष्ठरोगांना घेऊन जे प्रयोग केले होते, शेतीचे प्रयोग असतील किंवा इतर हँडीक्राफ्टचे जे प्रयोग असतील, त्या सगळ्या प्रयोग या भागामध्ये, भामरागड भागामध्ये सुरू करायचे, जेणेकरून आदिवासींना उत्पन्न मिळू शकेल. शेती पण करत नव्हते त्यावेळेस आदिवासी, कंदमुळं शिकारीवरच त्यांचा जोर होता. तर या शेती तरी शिकवू आपण त्यांना, असं त्यांचा हे होता. पण जेव्हा त्यांनी बघितलं की आपले मुलं, प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची सून जी आहे ती काम करायला तयार आहे तिकडे, तर त्यांनी सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि आईबाबा दोघंही डॉक्टर असल्यामुळे सुरुवात ही प्रकल्पाची जी आहे ती दवाखान्यापासून झाली, कारण त्या भागामध्ये आरोग्यसेवाही नव्हती कुठल्याही प्रकारची. म्हणून दोघांनी स्वतःसाठी राहण्यासाठी एक झोपडी आणि एक झोपडी दवाखान्यासाठी, अशा दवाखान्याची सुरुवात झोपडीमध्ये झाली त्या काळात. बाबा तिथे राहत होते? बाबा राहत होते? नाही, बाबा मग तिथून चालले गेले, कारण ते अधूनमधून यायचे मग भेट घ्यायला म्हणून, कसं काम सुरू आहे बघायला वगैरे. आणि मग यांचं काम यांच्या पद्धतीने सुरू झालं. पण मग या लोकबिरादरीच्या अंतर्गत आपण काय काय उपक्रम यामध्ये घेता? काय काय सुरुवात झाली ती दवाखान्याने झाली. कालांतराने मग जसे कार्यकर्ते मिळाले, त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आदिवासींच्या गावांमध्ये त्यांच्याच जागेवर शेतीचे प्रयोग करण्यात आले. अनेक गावांमध्ये बाबा आमटेंनी इकडून बियाणं पाठवलं, वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं पाठवले, जे आपण आदिवासींच्या शेतामध्ये जाऊन त्यांचं कसं त्याची लागवड कशी करायची इथपासून सगळं त्यांना ट्रेनिंग दिलं. आणि मग त्या लागवडीमधून ते बियाणाचं जतन कसं करायचं, परत विकत घ्यायची गरज पडू नये, आहे त्या बियाणाचं जतन कसं करायचं हे पण त्यांना शिकवलं. आणि जे काही 1 किलो त्याला आपण दिलं असेल तर तेवढं त्यांनी परत करावं, म्हणजे ते दुसऱ्या शेतकऱ्याला देता येईल. असं ते उपक्रम त्यांनी खूप वर्ष राबवला, पहिली 10-15 वर्ष. आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट आज आपल्याला तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेल की विविध प्रकारचे, त्या सगळ्या गोष्टींना खूप कालावधी लागतो आणि पेशन्स लागतो. ते सातत्याने करत गेलेल्या कामामुळे आज तुम्ही जर हेमलकसाला याल तर तुम्हाला तो काळ असा वाटणार नाही, मी जे आत्ता बोलतो की ते तुम्हाला तसं दिसणार नाही, याच्यात बदल झालेला दिसेल. आणि ज्या गोष्टीसाठी आपण गेलो तो आज झालेला आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा त्या आजूबाजूच्या खेड्यातल्या आदिवासींच्या शरीरावर वस्त्र पण नव्हती. अगदीच प्रायव्हेट पार्ट झाकता येईल एवढेच वस्त्र स्त्री आणि पुरुष दोघंही परिधान करायचे. पण आता तुम्हाला असं जाणवणार नाही, प्रत्येकाकडे कपडे आलेले आहे. घरांचे जी ठेवण होती ती गवतानी शाकारलेलं घर असायचं, झोपडी जी म्हणतो आपण, झोपडी, त्या झोपडीमध्ये ते राहायचे. आता तुम्ही बघाल तर कुठल्याही आदिवासींच्या घरावर गवत साकारलेलं नाही, ते कौलारू झालेलं आहे, किंवा ॲस्बेस्टॉसच्या टीना, किंवा आपल्या प्रोफाईल शीट्स, किंवा काही जण जे शिकले आहेत, जे उच्च शिक्षित झाले, ज्यांना आज नोकरी लागली आहे, त्यांचे घरं चांगली स्लॅबची झालेली आहे. तर हा जो बदल आहे हा खूप मोठा बदल तुम्हाला तिथे आल्यावर जाणवेल, जो पूर्वी काहीच नव्हता. पण याचा मग त्यानंतर कालांतराने शेती शिक्षण दिल्यानंतर हे बघितलं की त्या भागामध्ये एक्सप्लॉयटेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग ती पिळवणूक जी होती ती सुशिक्षित माणूस अशिक्षित माणसाची पिळवणूक करत होता. ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याच्याच नावाने पैसा खायचा, किंवा त्याच्या नावाने त्याला मजुरी द्यायची नाही, नुसते अंगठे घेऊन टाकायचे. आणि त्याला कायम तुम्ही बघाल की मध, चारोळी, डिंक या गोष्टी किती महाग आहेत, तर त्याच्या बदल्यामध्ये ते मीठ द्यायचं त्या काळात. म्हणजे बार्टर सिस्टीममध्ये पैसा हा नव्हता त्या भागात. तिथले काही अधिकारी यायचे किंवा काही शॉपकीपर लोक बाहेरून यायचे. मीठ त्या भागामध्ये नव्हतं. विचार करा, मीठ नसताना अन्नाला चव नसते. मग जेव्हा मीठ टाकलं आणि चव येते हे आदिवासींना कळल्यावर त्यांनी मग त्या मिठाच्या बदल्यामध्ये डिंक दिलं, चारोळी दिली, मध दिलं. असं ते पारडे घेऊन यायचं तराजूचं, एका पारड्यामध्ये मीठ असायचं, एका पारड्यामध्ये मध किंवा डिंक असायचं. असं ते इतक्या प्रमाणात ती पिळवणूक होत असायची. म्हणजे अतिशय साध्या गोष्टींकरता सुद्धा एक संघर्ष, झगडणंच होतं ते त्यांचं. आणि त्यांच्यासाठी झगडणं नव्हतं ते, पण आपल्याला ते वाटायचं हे झगडणं आहे. त्यांना कुठे माहिती होतं बाकीचं. म्हणजे आपल्याला ते बघवलं नाही म्हणून आपण तिथे काम करायला गेलो. त्यांनी काही आपल्याला बोलवलं नाही पत्र लिहून, तुम्ही या आमच्यासाठी काम करा. तर हा उद्देश ठेवूनच काम केलं पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करतो, आता नवीन पिढीला माझं सांगणं आहे खरं की तुम्ही असंच काम केलं पाहिजे. आपली गरज म्हणून, लोकांसाठी म्हणून करण्यापेक्षा ही आपली गरज आहे, आपण केलं पाहिजे असं येते. आणि त्याच्यातून आपल्याला समाधान वाटत असेल तर करावं, नाही तर नाही करावं. असं एक 2-3 गोष्टी आहेत. कालांतराने मग एक्सप्लॉयटेशन कमी होण्यासाठी म्हणून मग शाळेची निर्मिती केली 1976 साली. आश्रमशाळेला सुरुवात केली. पहिला वर्ग सुरुवातीला 25 मुलं जमवली आमच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी फिरून. त्याच्यातली अर्धी पळून गेली, कारण ते काही शाळा, त्यांना काही कन्सेप्ट कळला नाही किंवा त्यांना माहिती नव्हतं की शाळा काय आहे.
त्यामुळे अर्धे लोक पळून गेली. मग पण जी टिकली मुलं त्यांनी नेक्स्ट इयरला आमच्या कार्यकर्त्यांबरोबर गावोगावी फिरून अजून 40 मुलं जमा केली. आणि मग त्यानंतर आम्हाला कधी मुलं आणायला जावं लागलं नाही, कारण जी मुलं फर्स्ट बॅचला एक 12 मुलं जी टिकली ना आपली, ती मुलं त्यांचं वर्षभरामध्ये वेट गेन चांगलं झालं, कारण नीट खायला मिळत होतं पोटभर. त्यांचा हेल्थ खूप चांगली दिसायला लागली, वजन चांगलं दिसायला लागलं आणि मग त्यांच्या अंगावर वस्त्र आली, आम्ही त्यांना वस्त्र पण दिली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह होत्या. त्या पालकांना त्यांनी पटवून सांगितलं, जे नेक्स्ट जे मुलं आली त्यांच्या पालकांना. आणि एकदा ते झालं की मग आता इतका अवेअरनेस आहे की आपल्याला थांबावं लागतं आहे. 50 मुलं आपण दरवर्षी नवीन घेऊ शकतो. 350 पालक मुलांना घेऊन येतात, 300-350 संख्या असते. तर हा अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. पण आता कालांतराने शासकीय शाळा त्या भागामध्ये झालेल्या आहे, आश्रमशाळा आहेत, जिल्हा परिषद शाळा आहेत. तर त्यामुळे आमच्या शाळेत जरी ॲडमिशन नाही मिळाली तरी दुसऱ्या शाळेमध्ये त्याला ॲडमिशन मिळते. फक्त दुर्दैव असं आहे की जे क्वालिटी शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिलं जातं ते इतर शाळांमध्ये दिलं जात नाही. हे त्या शाळेत गेलेल्या मुलांचं दुर्दैव आहे. वर्ग आपल्याकडे आहेत? आपल्याकडे जी निवासी शाळा आहे ती 650 मुलं राहतील एवढी कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये अर्धे मुले आणि अर्धे मुली अशा पटसंख्या आहे. आणि 1ली ते 12वीपर्यंतचे क्लासेस आपल्याकडे होतात. आणि 11वी-12वी आर्ट्स आणि सायन्स असे दोन्ही वर्ग आपल्याकडे होतात. 2 वर्षापासून आपण आता नीटचे प्रिपरेटरी क्लासेस पण तिथे सुरू केलेले आहेत. तर त्यामुळे त्याचा आता 1ली बॅच आमची येत्या मेमध्ये नीटचे एक्झाम देईल. त्यानंतर आपण शाळेच्या माध्यमातून अजून मुलांना आर्ट पण शिकवतो. त्याच्यामध्ये एलिमेंटरी ड्रॉइंग आणि ते असताना त्याच्या एक्झाम सेंटर पण आपण घेतलं आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग आणि इंटरमिजिएट वगैरे असताना तर त्या याचं सेंटर आपण घेतलं आहे. 300-350 मुलं आपण दरवर्षी एक्झामला बसवतो दरवर्षी. तर ते पण छान चालू आहे, उत्तम. आणि मग क्रीडा क्षेत्रामध्ये ही मुलं अतिशय काटक असल्यामुळे ॲथलेटिक्समध्ये खूपच चांगलं काम करतात. दरवर्षी आम्ही ॲथलेटिक्समध्ये यांना स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यावर्षी पण काही मुलं, 2 मुलींचा नंबर लागला आहे नॅशनल लेवलला. तर विविध क्षेत्रामध्ये ही मुलं संधी दिली की संधीचं सोनं कसं करायचं ही मुलं करतात. आपण फक्त त्याच्या मागे उभं राहायचं खंबीरपणे आणि सगळा सपोर्ट त्यांना करायचा. मुख्य म्हणजे खाणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेवण जर चांगलं मिळालं, न्यूट्रिशनल फूड मिळालं तर ते आउटपुट देऊ शकतील, नाही तर ते आउटपुट कुठून देणार. म्हणजे चांगले प्रोटीन्स खायला मिळाले किंवा या सगळ्या त्या देण्याचा आपण खूप सातत्याने त्यांना प्रयत्न करतो. खेळाडूंना तर उलट जास्त प्रमाणात आपण ते देतो. त्यामुळे ॲथलेटिक्समध्ये ही मुलं खूप चांगली आहेत. मलखांब आपण सुरू केलं 2-3 वर्ष झाली, त्याच्यातही अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. थोडासा आम्हाला ड्रॉबॅक काय होतो की चांगला स्टाफ जे शिक्षक म्हणतो आपण, तो कोच मिळणं थोडीशी कठीण जातं. क्रीडा शिक्षक जे म्हणतो आपण ते मिळणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे इथे कसं की प्रत्येक क्षेत्राला म्हणजे भाला फेकला वेगळा असेल, गोळा फेकला वेगळा असेल, नेमबाजीला वेगळा असेल, तसे प्रशिक्षक आपण नाही तिथे देऊ शकत. त्यामुळे एकच माणूस आमचा आहे तो सगळ्याच प्रकारचे खेळाचं प्रशिक्षण त्यांना देत असतो. मलखांब असेल किंवा इतर मग जे काही ॲथलेटिक्सचे इव्हेंट्स असतील, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, गोळाफेक, या सगळ्या गोष्टी आणि रनिंगच्या वेगवेगळ्या इव्हेंट्स, 100 मीटर, 400 मीटर, 3000 मीटर वगैरे असे जे धावण्याचे, तर देणारा एकच आमचा कोच आहे. तो गेले 15 वर्ष आपल्याबरोबर काम करतो आहे, उत्कृष्ट काम करतो तो. पण याला जर वेगळं अजून चांगल्या पद्धतीने जर आपण करायचं म्हटलं तर त्याला स्पेशल कोचिंगची आवश्यकता आहे. आणि तसे कोच मिळाले तर हे मुलं नक्कीच ऑलिम्पिकपर्यंत जातील 100%. सध्याचा आपण एकूण आपला ग्राफ बघता म्हणजे भारताचा, त्यामध्ये आदिवासी मुलं चांगल्या प्रकारे मेडल्स आणतायत भारताकरता, हा एक आपल्याला चांगला. हो, नक्कीच त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, फक्त संधी त्यांना मिळत नाही, हाच एक दुर्दैव आहे आपल्याकडे. आणि राजकीयमध्ये पुढे गेल्यावर राजकारण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे तिथे पण त्या मुलांची कुचंबणा होते. आणि आता बघा नॅशनल लेवलचे जे खेळ होतात, भामरागडचा मुलगा नॅशनल लेवल खेळायला पंजाबला जातो. तर हे जे अंतर आहे हे खूप मोठं अंतर आहे. आणि तिथे गेल्यावर इथे तो उन्हाळ्यामध्ये असतो, तिथे थंडीमध्ये त्याला खेळावं लागतं. ते जे वातावरणाची एकरूप होणं आहे ना, त्याच्यामध्ये जो कालावधी मिळायला पाहिजे तो कालावधी मिळत नाही.
त्यामुळे परफॉर्मन्समध्ये परिणाम दिसतो त्याचा, की मागे पडतात ही मुलं. बरोबर. तर याच्यामध्ये कोच आणि या सगळ्या गोष्टी पाहिजे आपल्याला. त्यासाठी प्रयत्न आमचे चालू आहे सातत्याने, बघायचं पुढे. या सगळ्या कामामध्ये एकतर आर्थिक पाठबळ असणं फार महत्त्वाचं असतं. आर्थिक पाठबळाशिवाय तर आपण काही करू शकत नाही. आणि आर्थिक पाठबळ ही एक समस्या पण आहे, त्या समस्यातनं पण आपल्याला जायला लागतं. पण त्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला भेडसावणाऱ्या अनेक कुठल्या समस्या आहेत त्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलं आत्तापर्यंत. तेच मी तुम्हाला म्हटलं की त्या भागामध्ये मला जर संगीत शिक्षक हवा असेल, जो तिथे येऊन त्या मुलांना संगीताचे धडे देईल, विविध वाद्यांचे धडे देईल, तशी मुलं मिळणं म्हणजे असे शिक्षक मिळणं फार कठीण जातं त्या भागात. खूपच दुर्गम आहे तिथे यायला. तिथे तयार होत नाहीत लोक इतक्या सहजासहजी. दुसरं आहे की मानधन हे एक मुद्दा असतो की आपण त्याला किती सॅलरी देणार, एक संस्था किती सॅलरी देऊ शकेल, हा एक मुद्दा असतो. त्यामुळे तो एक त्याचा एक आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. तसंच कोचच्या बाबतीत म्हटलं की कोचही मिळत नाही आपल्याला चांगले. शिक्षक आम्ही कसे मॅनेज केले, जे शिक्षक आम्हाला मिळाले ते उत्कृष्ट शिक्षक आहेत, ते चांगलं मुलांवर खूप मेहनत घेतात. आणि त्यामुळे मुलं आपली दरवर्षी आपल्या शाळेचा रिझल्ट अगदी 98-99% दरवर्षी 10वी-12वीचा रिझल्ट असतो, उत्कृष्ट रिझल्ट असतो. त्यामुळे तुम्ही शाळेच्या माध्यमातून बघाल तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलं डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, शिक्षक झाली, पोलीस म्हणून अनेक मुलं कामाला लागली, वन विभागात अनेक मुलं कामाला आहे, विविध क्षेत्रामध्ये महसूल विभागात आहे कामाला. तर विविध क्षेत्रामध्ये ही मुलं कामाला लागली. आर्थिक स्तर उंचावला, जे मुलांना शिक्षण मिळालं आणि जे नोकरीमध्ये लागले. आणि त्यांचा तुम्ही बघाल की पे स्केल एक 40-50 हजार रुपये महिन्याला मिळायला लागला पाहिजे, चांगला पगार मिळायला लागला. ज्यांची आयुष्याची कमाई ही 40-50 हजार होती, ती महिन्याला मिळायला लागली. त्यामुळे अवेअरनेस खूप आहे शिक्षणामध्ये. कारण ज्यांना ही सॅलरी चांगली मिळाली तो अजून चांगला राहायला लागला, चांगलं घर बांधतो आहे, गाडी घेऊन फिरतो आहे, त्याच्या मुलाला अजून चांगल्या शाळेमध्ये तो शिकवू शकतो आहे, तर नेक्स्ट जनरेशन त्याची अजून चांगली होणार. तर हा अवेअरनेस खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे शिक्षण ही काळाची गरज आहे आणि दिलंच गेलं पाहिजे, त्याशिवाय विकास होणार नाही. एखादा विद्यार्थी कसा प्रगती करतोय किंवा किती पुढे गेला हे त्याच्या एकूण म्हणजे त्याच्या कामावरून किंवा अभ्यासावरून आपण समजू शकतो. परंतु प्राणी अनाथालय हा सुद्धा विषय तुम्ही हाताळता, तर त्याच्यामध्ये प्राण्यांचं पालन पोषण करणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आज प्राणी कमी होत चालले आहेत किंवा वनच कमी होत चालली आहेत, त्यामुळे प्राणी, तर हा मुद्दा तुम्ही कशा प्रकारे हाताळता? वन्यप्राणी अनाथालय आपण 1974 पासून चालवतो आहे. कारण जेव्हा तिथे गेल्यानंतर कळलं की माणसाव्यतिरिक्त प्राणी जो हलतो तो आदिवासी मारून खात आहेत. कंदमुळं शिकारीवर त्यांचं उपजीविका व्हायची. आणि मग शिकारीमध्ये आई मारल्या गेली तर पिल्लू अनाथ व्हायचं. मग ते बिबट्याचं असेल, हरणाचं असेल किंवा अजून कुठल्याही प्राण्याचं असेल, तर ते पिल्लू अनाथ व्हायचं आणि ते पिल्लू पण त्याचं म्हणजे मरायचं किंवा मग ते पण मारून खाल्लं जायचं. किमान त्या पिल्लाचा प्राण वाचावा या उद्देशाने वन्यप्राणी अनाथालयाची सुरुवात झाली. सुरुवात माकडापासून झाली. माकड मारून आदिवासी घेऊन चालले होते, तेव्हा त्या मेलेल्या माकडिणीला जिवंत पिल्लू चिकटलेलं होतं. आणि तेव्हा आई बाबा फिरायला जात असताना तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की हे माकड घेऊन चाललेत. आणि जवळ आले, जसे ते माकड घेऊन जवळ आले तेव्हा त्यांनी बघितलं की ते पिल्लू जिवंत आहे, पिल्लू आईचं दूध पितं मेलेल्या. आणि ते फार धक्कादायक होतं. सुरुवात पहिली केस होती ती, बघितल्यावर असं त्यांना फार धक्का बसला. त्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही आई तर मारल्या गेली ठीक आहे, पण हे पिल्लाचं तुम्ही काय करणार? ते पण आमची मुलं खातील ते, असं ते सरळच बोलले. त्यांच्यासाठी ते अन्न होतं, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता काही. मग त्याच्या बदल्यात काय आम्ही देऊ तुम्हाला? त्यांच्याजवळ थोडंसं बार्गेन करण्यात आलं की तुम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला तांदूळ देतो, डाळ देतो, पण हे पिल्लू आम्हाला द्या तुम्ही. असं त्या पहिल्या पिल्लाचा प्राण वाचवला. आणि त्या पिल्लाची आणि एक तिथे गावठी कुत्रा होता सुरुवातीला बाबांबरोबर, त्याची आणि त्या कुत्र्याची मैत्री झाली. आणि तो कुत्रा आणि माकड हे एकमेकांचे जंगलामध्ये शत्रू आहेत. आणि इथे एकत्र खेळताना बघून आदिवासींना गंमत वाटायची, कारण ते मोकळे, त्यावेळेस काही पिंजरे काही नव्हते, मोकळे झोपडीमध्येच सुरुवात झालेली होती. त्यामुळे ते माकडही मोकळं असायचं, कुत्रंही मोकळं असायचं. ते एकमेकांशी खेळताना आदिवासी दवाखान्यात जाताना किंवा जंगलात फिरताना बघायचे ते. त्यांना ती गंमत वाटायची की, कारण ते गावठी कुत्रे नेहमी शिकारीसाठी त्यांनी वापरलेले होते. माकडं मारायला गावठी कुत्रेच असायचे. आणि इथे ती मैत्री बघून त्यांना, मग जे दवाखान्यात पेशंट यायला लागले त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कमीत कमी ती पिल्लं मिळालेली पिल्लं मारू नका, ती पिल्लं तुम्ही आमच्याकडे आणून द्या, किमान त्यांचा प्राण तरी वाचेल. कारण
तो काळ असा होता की आपण सगळे बाहेरून तिथे काम करायला गेलेलो आणि शिकार बंद करा वगैरे काही आपण कुठल्या गोष्टींना त्यांच्या विरोध केला, अडथळा केला तर आपल्याला कामच करता येणार नाही. त्यामुळे कारण आपण त्यांना पर्याय देऊ शकत नव्हतो. त्यांना सगळ्यांना पर्याय जेव्हा देऊ शकलो किंवा आज आपल्याला बोलायचा अधिकार आहे कारण आपण त्यांना बरेच पर्याय उपलब्ध करून दिले आहे तिथे. तर आपल्यामुळे ते बरेच पर्याय त्यांच्या पुढे उपलब्ध आहे. त्यामुळे आज आपण आपल्या शाळेतल्या मुलांना किंवा आदिवासींना पण गावातल्या आपण सांगू शकतो की हे बंद करा आता. आणि आता गेल्या 10-15 वर्षामध्ये शिकारीचं प्रमाण अत्यल्प आहे अगदी. तो अगदी दुर्गम भाग जिथे अजून रस्ते नाही, आपल्याला जाता येत नाही, त्या भागामध्ये थोडेफार शिकार होते. तिथे मिळालेले जे अनाथ प्राणी आहेत ते कधीतरी आपल्याकडे आणून देतात. ते आपल्याकडे अजूनही जवळपास 120 प्राणी आपल्या अनाथालयामध्ये आहे. त्याच्यामध्ये बिबटे आहेत, त्याच्यामध्ये अस्वली आहेत, तरस आहे, हायना म्हणतो आपण त्याला, तरस आहे, कोल्हे, लांडगे, साळींदर जे काटेरी असतात, साळींदर, पॉर्क्युपाईन्स आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे असे 120 प्राणी, हरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, असे 120 प्राणी आपल्याकडे आहेत. पूर्वी सगळे हे प्राणी एकमेकांशी खेळायचे आनंदाने. म्हणजे बिबट्या हरणाबरोबर खेळताना बघायचो आम्ही. म्हणजे हे सगळं आमच्या लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे. कारण हे सगळी छोटी असताना आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे एकत्र ठेवले की त्यांची मैत्री व्हायची. त्यामुळे ते एकमेकांशी आनंदाने खेळायचे. आणि त्यामुळे आमचा पण आम्ही त्याला एक्सटेंडेड फॅमिलीज म्हणतो. आपल्या प्रकल्पाची एक्सटेंडेड फॅमिलीच आहे ती. त्यामुळे आम्हाला त्यांची कधी अशी भीती वाटली नाही. ते घरातलेच एक मेंबर झाले सगळे. पण मग आता ती आपण म्हणजे त्याला केज आहे का अजूनही ती अशी मोकळीच असते? हो, आता काय काय कालांतराने आता खूप प्रकल्पामध्ये पण खूप मोठा बदल झाला आहे. आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची संख्या किंवा शाळेच्या मुलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. आणि मग काही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून मग आपण सगळ्यांसाठी वेगळे एन्क्लोजर केले. जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्याशी जाऊन खेळू शकतो किंवा त्यांना बाहेर कधी फिरायलाही घेऊन जाऊ शकतो. पण जनरल पब्लिकसाठी ते धोकादायक ठरू शकतं. कारण काही करत नाही म्हटलं की आपण त्याला काड्या करणार किंवा त्याला हात लावायचा प्रयत्न करणार. पण ते बिबट्या हे लक्षात येणार नाही त्यांच्या. जेव्हा अटॅक केल्यावरच लक्षात येईल, मग असं होईल. ते काहीतरी उलटं होण्यापेक्षा त्यांना बंद ठेवलेलं बरं आहे. म्हणून मग ते बंद करून आपण ठेवलेत. बरोबर आहे. माणसांच्या लहान मुलांपासून ते प्राण्यांच्या पिल्लांपर्यंत तुम्ही काम करता. तर ह्या कामाच्या दरम्यान असा कुठला सर्वोच्च क्षण होता की हे केल्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळालं, असा काही एखादा अनुभव? खरं की असं असतं की आपण दवाखान्याचं काम जेव्हा सुरू झालं आणि त्याच्यामध्ये जे आपण रिझल्ट म्हणतो, या आदिवासींवर कुठलाही आधुनिक औषधोपचार त्यांच्यावर प्रयोग झालेला नव्हता. त्यामुळे अँटीबायोटिक आणि या सगळ्या गोष्टींनी खूप लवकर त्यांच्यावर परिणाम केला. लवकर सुधारणा झाली त्यांच्या तब्येतीमध्ये. आणि आम्ही असं बघितलं आहे की अस्वलींनी जंगलामध्ये फाडलेला पेशंट जेव्हा दवाखान्यामध्ये आला तेव्हा जवळपास त्याचे दोन्ही डोळे गेले होते आणि वरचं सगळं इथलं चामडं निघालं होतं. पूर्ण त्याची कवटी दिसत होती. असं भयानक विद्रूप रूप त्या माणसाचं होतं. आणि त्याला जंगलातून आणायला 2 दिवस लागले होते इथे येईपर्यंत. कारण ती मातीमध्ये जखम भरलेली होती आणि त्याच्यामध्ये अळ्या बिळ्या पण पडल्या होत्या. तितकी घाण झाली होती. आणि मग त्या माणसाला त्या काळात काही ऑपरेशन थिएटर वगैरे या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे झाडाखाली बाबांनी त्याला सगळं स्वच्छ केले ते जखम बिकम. आणि मग ती जखम जेव्हा लाल होईल त्यानंतरच त्याला टाके देता येणार होती. 8 दिवस त्या माणसाचं रोज ड्रेसिंग करण्यात आलं. आणि जेव्हा ती जखम फ्रेश झाली त्यानंतर मग ते वरचं स्किन आहे ती स्किन धरून बाबांनी सगळीकडे स्टिचेस मारले. ते स्टिचेस जवळपास 160 स्टिचेस त्याला लागले. ते 160 स्टिचेस कुठे कुठे ॲनेस्थेशिया देणार? त्या काळात काही सोयीच नव्हत्या, लाईट नव्हते, काही नव्हते. त्यामुळे बाबांनी त्यांना म्हटलं की मी तुला 1 टाका देऊन बघतो, तू सहन केला तर आपण पटापट सगळे देऊन टाकू. मग तो 1 दिल्यावर त्यांनी थोडंसं ऊँ केलं, पण नंतर म्हणाला चालू द्या, करून टाका. तर तसं बघता बघता 160 टाके त्यांनी बिना ॲनेस्थेशियाचे घेतले. आणि केवढी त्यांची सहनशीलता आहे, सहनशक्ती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं होतं. आम्ही आमच्या डोळ्यासमोर या गोष्टी बघितल्या आहे. आणि दवाखान्याचं जसं म्हटलं तुम्हाला की इन्स्टंट 8 दिवसांनी, 10 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतो. आणि ही जेव्हा मरणासन्न अवस्थेत आलेले पेशंट जेव्हा स्वतः चालत घरी जातात, तो सर्वोच्च क्षण असतो. तो मग प्रत्येक पेशंटच्या बाबतीत असेल. आणि त्यानंतर शाळाचा रिझल्ट बघायला आम्हाला जवळपास 20-25 वर्ष जावी लागली. कारण पहिला जेव्हा डॉक्टर 25 वर्षांनी आपल्या शाळेतून बाहेर पडला, MD गायनिक झाला आणि त्यानंतर मग अनेक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. पण पहिला जो झाला तो पहिला रिझल्ट आपल्याला कळतो, त्या शाळेला वेळ लागतो या सगळ्या रिझल्ट कळायला.
पहिले 12 वर्ष 12वीपर्यंतचे, नंतर 5 वर्ष MBBSचे, मग त्याच्यात तो एकदा नापास झाला म्हणून अजून 1 वर्ष वाढलं, मग नंतर त्यांनी गायनेकॉलॉजी केलं, मग नक्की नोकरी लागला. तर 20-25 वर्ष तुम्हाला त्या याच्यामध्ये कालावधीमध्ये लागतं. आणि मग तो एक खरा रिझल्ट की माडिया समाजातला पहिला विद्यार्थी MD गायनिक होतो, ही खूप मोठी गोष्ट असते. आणि हे सगळे आनंदाचे मग नंतरचं अनेक आहे. स्पोर्ट्समध्ये पण आपण बघतो की अनेक ठिकाणी मुलं खेळायला जातात आणि अनेक असे मोठे क्षण आपल्या आनंद देऊन जातात, जे आपल्याला काम करण्यासाठी अजून प्रोत्साहन देत असतात. आणि ते काम असं गरज पडेल तशी काम वाढत गेलं की आपण कुठेही कागदावर प्लॅनिंग केलं नव्हतं की आपल्याला हे करायचं हे करायचं हे करायचं. आजही ते नाही आहे. त्यामुळे जशी गरज पडत गेली कालांतराने तशी कामं ती आमची वाढत गेली. अनिकेत, तुमचं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. याचा इंजिनिअरिंगचा आणि तुमच्या या सामाजिक कामामध्ये काय त्याचा उपयोग झाला, काय लिंक होतं आहे कुठं की, किंवा त्याचा वापर तुम्ही करून घेतला तुमच्या सामाजिक कामामध्ये? तसं आम्ही सगळं फॅब्रिकेशनचं वगैरे कामं सगळी आमच्या आपल्या प्रकल्पाच्या आतमध्येच सगळे केलं जातं. इलेक्ट्रिसिटीची कामं पण सगळी आम्ही लोकल माणसांना शिकवून तिथेच त्यांच्याकडूनच करून घेतले जातात. तेवढा खर्च आपला तो वाचतो ना बाहेरचं कुठे आणण्यापेक्षा. ते केलं आहे आपण तिथे. इवन आम्ही सगळे जे केज बनवलेत प्राण्यांसाठी ते सगळेच्या सगळे आपल्या इथे वर्कशॉपमध्येच बनवले, सगळं तिथेच केलेलं आहे. जसं डॉक्टर प्रकाशजींना मंदाताईंची सक्षम साथ मिळाली, तर तसं तुमच्या पत्नीचा तुमच्या समाजकार्यामध्ये कसा वाटा आहे? नाही, त्यांचे सगळ्यांचे वाटे आमच्यापेक्षा जास्त आहे, मोठे आहेत. कारण ते आम्हाला कुठेतरी बॅकग्राऊंड होतं एका कुटुंबाचं, बाबा आमटेंचं, प्रकाश आमटेंचं. आम्ही त्यांच्या सानिध्यात वाढलो होतो, त्यांचं काम बघून मोठं झालं होतं. पण आई असेल किंवा माझी पत्नी असेल किंवा मोठ्या भावाची दिगंची पत्नी असेल अनघा, ते सगळ्या बाहेरच्या वातावरणामधून त्या जंगलामध्ये राहायला आल्या आहेत, लग्न करून आल्या आहेत. आणि त्यांनी तिथे एक पाऊल पुढे आमच्यापेक्षा जास्त चांगलं काम ते करतायत. आणि समीक्षा माझी बायको शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी बऱ्यापैकी हेमलकसाचं स्वरूप बदलून टाकलं आहे, लोकबिरादरी आश्रमशाळेचं. मग आम्ही दोघांनी मिळून मग नेलगुंड्याला एक नवीन शाळा सुरू केली, साधना विद्यालय नावाने. अनिकेत, समीक्षा कुठली ते सांग पहिले. समीक्षाचं गाव सांग कुठलं आहे? समीक्षा इथलीच आहे, निगडी प्राधिकरणातली आहे. तर ती ते महत्त्वाचं आहे. म्हणजे रोज आपले वडापाव खाणारे आणि सगळे तिथे आल्यावर सगळंच बंद झालं असं आहे. पण वेगळं आयुष्य गेली 15 वर्ष ती जगते आहे आणि खूप चांगलं काम आहे, वेगळ्या पद्धतीचं काम. आणि मुलांना पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्नशील तिचे प्रयोग असतात वेगवेगळ्या प्रकारचे. आणि तुम्ही येऊन बघाल की खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या शाळेमध्ये तिने बदल केलेले आहे. ग्रेट. मला अनिकेत थोडासा वैयक्तिक असा प्रश्न आहे की बाबा आमटेंची तिसरी पिढी म्हणून तुम्ही काम करता, तुम्ही किंवा तुमचे मोठे बंधू हे काम करतात. आमटे ह्या नावाचा फायदा होतो का आमटे ह्या नावाची अडचण पण कधी झाली, किंवा काय प्रेशर असतं? प्रेशर तर असणारच ना. तुम्ही समाजाचं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला पाहिजे समाजाने. कारण बाबा आमटेंनी ज्या पद्धतीचं काम केलं किंवा ज्या प्रकारे केलं, किंवा बाबा प्रकाश आमटेंनी ज्या प्रकारे काम केलं, याच्यात आणि त्यांच्या कामामध्ये आणि आमच्या कामाच्या पद्धतीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, बदल आहे. कारण पिढ्या बदलल्या, तुम्ही त्याच पद्धतीने वागलं पाहिजे किंवा राहिलं पाहिजे, ही समाजाची अपेक्षा काही ठिकाणी असते. की त्याचं थोडंसं बंधन असं वाटतं लोकांचं, की आपल्यावर त्यांचं नजर असते की याने पण असंच वागलं पाहिजे. आणि थोडंशी काहीतरी पाय इकडच्या तिकडे गेला, चुकला काही, की मग तयारच असतात. हे कम्पॅरिझन हे होऊ नये, तर 2 पिढींचं होऊ नये कधी पण. म्हणजे कुठल्या क्षेत्रात असेल ती कधीच होऊ नये, कारण ते होऊच शकत नाही. कारण मग तुम्ही आदिवासींच्या पिढ्यांचं पण कम्पॅरिझन करा, की जो लंगोटीवर होता तो आज आमच्यापेक्षा सूटबुटात दिसेल तुम्हाला. तिथे का कम्पॅरिझन होत नाही? मग बाबा आमटेंच्या पिढीने अजून आधुनिक केलं, काही गोष्टी आधुनिकीकरण केलं संस्थेमध्ये, तर त्याच्यातही तुम्हाला वावगं वाटायचं कारण नाही. पण जे आधुनिकीकरण केलं त्याचा फायदा बाबा आमटेंच्या परिवाराला आहे का समोरच्या पिढीला आहे, समाजाला आहे, हे पण बघण्याची गरज आहे की नाही. की बाबा आमटे स्वतःच्या पिढीसाठी काही केलं आहे का समाजासाठी केलं आहे, याचं पण तुम्ही बघायला पाहिजे. ते बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आपण डोळे झाकून कमेंट करणं आणि अभ्यासपूर्ण त्याच्यावर बोलणं हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. की डोळे झाकून कुठल्याही गोष्टी करू नये. जे दिसतं डोळ्यांनी त्याच्यावर विश्वास न ठेवता
लोकांनी सखोल अभ्यास करावा आणि मग त्याच्यावर बोलावं असं मला नेहमी वाटतं. कारण आपण आजकाल इतका मीडिया आणि या सगळ्या वाढल्यामुळे सोशल मीडिया असेल किंवा या गोष्टीवर तुम्हाला लगेच तुम्ही रिॲक्ट होता कुठल्याही गोष्टीवर. ते करणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं की एखादी काहीतरी लिहिलं आमच्याबद्दल मग त्याच्याबद्दल वाईट लिहिणारे अनेक तुम्हाला सापडतील, मग चांगले लिहिणारे पण सापडतील. असं नाही की तुम्ही त्याचा स्टडी करा, अभ्यास करा, वाईट असेल तर वाईट लिहा, चांगलं असेल तर त्याचा फरक पडत नाही आम्हाला, कारण आपण आपल्याशी प्रामाणिक आहोत. त्यामुळे तो काही फरक पडत नाही. बाबा आमट्यांनाही पडला नाही, तो आम्हालाही पडत नाही. पण प्रेशर हे असतं की तुम्ही अपेक्षा जी आहेत समाजाच्या आमच्याकडून Legacy आपण एक जपताना पुढे हां, म्हणजे ते आपण त्या तत्वाशी तर कुठे तडजोड करत नाही ना आम्ही. तेवढं तर बघा तुम्ही, बाकी सगळं सोडून द्या ना. आम्ही काय आधुनिक झालो किंवा काय झालो आहे, तर ते होणं काळाची गरज आहे आणि ती होणार. आम्ही पुढे पण होणार. जसा बदल होईल समाजामध्ये तसं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ज्या लोकांसाठी काम करतो, त्यांना पुढे आणण्यासाठी आपण स्वतः आधुनिक असणं आवश्यक आहे. तरच ते आधुनिकीकरण आपण ते करू शकू, बदल तो करू शकू. आणि तो बदल आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघता येतोय, दिसतोय, जाणवतोय आणि तो पुढे होत राहील. असंच हे प्रेशर कायम राहणार, पण बदलही होत राहणार. आणि नवीन विचार येतात, नवीन गोष्टी येतात आणि त्या गोष्टी स्वीकारताना देखील लोकांनी त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडनं बघायला पाहिजे असं मला नक्कीच नक्कीच. ही हेमलकसापासून 25 किलोमीटर दूर आपली शाळा आहे, तर तिथे ती शाळा चालू करावी असं तुम्हाला का वाटलं? 2015ला असं झालं की हेमलकसाच्या शाळेमध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की आज 750 विद्यार्थी राहतात, एवढीच कॅपॅसिटी आहे. त्यामुळे येणारे जे विद्यार्थी 1 मेला आपल्याकडे दरवर्षी नवीन बॅच आपण घेतो. 12वीची बॅच दरवर्षी बाहेर पडते. नवीन बॅच जी येते ती फक्त 50 मुलंच आपण घेऊ शकतो, कारण त्याला मर्यादा आहे आपल्या हॉस्टेलला. मग त्या 50 मुलांव्यतिरिक्त जे 200-250 मुलं उरतात त्यांना आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही. बरोबर आहे. मग 2015ला असं झालं की नेलगुंडा आणि त्याच्या आजूबाजूला 18 गावं आहेत. तर त्या 18 गावांचा आजही पावसाळ्यामध्ये जगाशी संपर्क तुटतो. 4-4, 5-5 महिने ते रस्ते बंद होतात तिकडे. तिथे फोनची सुविधा नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, अशा ठिकाणी ही शाळा आहे. तर नेलगुंडा आणि आजूबाजूच्या परिसरातली लोकं आपल्याकडे आली आणि त्यांनी विनंती केली आम्हाला की तुम्ही आमच्या भागामध्ये शाळा सुरू करा, कारण आमच्या भागामधली मुलं जशी पुढे जायला पाहिजे, उच्च शिक्षित व्हायला पाहिजे, तेवढी संधी त्यांना मिळत नाही. कमी मुलांना तुमच्याकडे ॲडमिशन मिळते. त्यामुळे आणि असलेल्या आमच्या गावामध्ये जी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षक अगदी क्वचितच हजेरी लावतात. त्यामुळे मुलांना शिकवलंच जात नाही. मुलं 4थीपर्यंत पास झालेली असतात कागदावर, पण प्रत्यक्ष त्यांना काहीच येत नसतं. कारण आपण हे अनुभवलं आहे. 4थीपर्यंत पास झालेली मुलं जेव्हा 5वीला कधी आपण आपल्या शाळेमध्ये घेतो ना, त्यांना स्वतःचं नाव पण लिहिता येत नसतं. इतकी वाईट अवस्था असते. मग खूप विनंती केल्यानंतर मग विचार केला की आपण नेलगुंड्याला एक डे स्कूल सुरू करावी, कारण निवासी शाळा परत 25 किलोमीटर दूर आतमध्ये सुरू करणं खूप कठीण होतं. कारण बाबा आमटेंनी किंवा प्रकाश आमटेंनी सुरू केलेली शाळा तिथे काही नसताना सुरू केलेली शाळा होती. मग आता असताना आपण शाळा सुरू करतो. शासकीय शाळा बाजूला आहे, पॅरलल सिस्टम आपण चालवतोय. तर पॅरलल सिस्टम चालवताना निवासी शाळा का चालू करायची असा विचार करून मग आम्ही अनिवासी शाळा तिथे सुरू केली. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. जवळपास आज आपल्याकडे त्याला पण आपण मर्यादा ठेवली की एका वर्गामध्ये साधारण 30 मुलं असतील आणि साधारण 150 मुलं आज तिथे शिक्षण घेत आहेत. सकाळी 8ला ती शाळा सुरू होते, दुपारी 3 वाजेपर्यंत चालते. 12 गावातली मुलं त्या शाळेमध्ये शिकायला येतात. एक साधारण 6 किलोमीटर 12 किलोमीटर चालत येणारी मुलं आपल्या त्या शाळेमध्ये आहे. मग वयवर्ष 5 ते 10 वयोगटातली मुलं ही आहेत. 10-11 वयोगटातली ही रोज 12 किलोमीटर चालतात. जंगलातून घनदाट अरण्यातून चालत शाळेमध्ये येतात. गावामध्ये शाळा प्रत्येक ज्या गावांमधून मुलं शाळेमध्ये येतात त्या सगळ्या गावांमध्ये झेडपीच्या शाळा आहेत, पण शिक्षण नाही. मुलं शिकवायला शिक्षक येत नाही, पगार घेतात पण तिथे ते उपस्थित नसतात, अशी परिस्थिती आहे. म्हणून मग लोकाग्रस्त झालेली ही शाळा आपण 2015ला सुरू केली. दुर्गम भागामध्ये असल्यामुळे ती सध्या आपण 5वीपर्यंतच ठेवली आहे, बालवाडी ते 5वी. आणि माध्यम इंग्रजी ठेवलं आहे, कारण माडिया ही बोलीभाषा आहे ज्याचा मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषेशी कुठलाही संबंध नाही, म्हणजे साम्य नाही, बिलकुलच पूर्णपणे वेगळी असलेली ही भाषा आहे. त्यामुळे या ज्या लिपी असलेल्या भाषा आहे, स्क्रिप्ट असलेल्या भाषा आहेत, त्याच्यातून आपण त्यांना शिक्षण देणार आहोत. हेमलकसाची शाळा आपण त्यांना मराठीमधून माडियामधून मराठीमध्ये आणलं. मग इंग्लिश आता सेमी इंग्लिश आहे, मराठी हेमलकसाची शाळा आहे. पण नवीन सुरू करताना आम्ही डायरेक्ट इंग्लिश मिडियमच का करू नये,
आणि लोकांची पण तशी अपेक्षा होती आजूबाजूच्या शाळा बघून, म्हणून मग आपण तिथे इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली. उत्कृष्ट त्याला प्रतिसाद आहे. आणि आता या स्टेजला असं आहे की आपण त्या शाळेमध्ये जो स्टाफ काम करतो तो स्टाफ पूर्णपणे आदिवासी स्टाफ आहे. म्हणजे शिक्षक पण आदिवासी आहेत आणि तिथे काम करणारे सगळे 10 जण आहेत टोटल. कुक पण आहेत, कारण तिथे 2 वेळा सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण पण दिलं जातं. त्यामुळे कुक पण आहेत, ते पण आदिवासीच आहेत. आणि जे आदिवासी त्याच भागात शिकलेले आहेत आणि ज्यांना बाहेर कुठे नोकरी मिळाली नाही असे आदिवासी आपण त्याच भागातले निवडून घेतले आणि ते आजूबाजूच्या खेड्यांमधले राहणारेच आहेत. ते रोज येऊन तिथे शाळेमध्ये टीचर म्हणून शिकवतात, काम करतात, उत्कृष्ट काम करतात ते. आणि त्यामुळे आपल्याला त्यांची राहण्याखाण्याची सोय करायची गरज नाही. त्यांना मोबाईलचं व्यसन नाही, तिथे मोबाईलच नाही आहे, कारण चालतच नाही. आणि कोणीतरी मुंबईहून जाऊन तिथे काम करण्यापेक्षा लोकल आदिवासींनी त्यांच्याच समाजासाठी काम केलं जास्त चांगलं असं आम्हाला वाटायला लागलं. त्यामुळे आम्हाला ती शाळा एक वेगळं उदाहरण त्या भागामध्ये आहे की तिथलेच लोक तिथल्याच मुलांना शिकवतात. ते नाही, एक ते बांधिलकी पण असते की एकमेकांना ते ओळखत असतात. तिथली मुलं त्या शिक्षकांना ओळखत असतात आणि शिक्षक मुलांना ओळखत असतात. त्यामुळे ते भाषेचा जो बॅरियर आहे ते बॅरियर कमी होऊन जातं. त्या मुलं लवकर इंग्लिश, मराठी, हिंदी शिकायला लागतात. आणि दुसरीतले तिसरीतले मुलं छान इंग्लिश बोलतात आपल्या शाळेमध्ये. तिकडे इतक्या दुर्गम भागामध्ये शाळा चालवणं खूप चॅलेंजिंग होतं. तिथे पावसाळ्यामध्ये आजही जाता येत नाही, म्हणून ती शाळा पावसाळी सुट्टी असते तिला. आपल्या 1 जुलैपासून ते जवळपास 30 सप्टेंबरपर्यंत आपल्याला तिथे जाता येत नाही. त्यामुळे ते 3 महिन्याचा तो कालावधी ती सुट्टी असते आपल्याला. आणि इकडची आमची हेमलकसाची निवासी शाळा आहे, त्यामुळे ती जूनमध्ये सुरू होते आणि ही 1 जुलैला याला सुट्टी लागते. असं ते वेगळं वेगळं केलं आहे. हे सगळे उपक्रम चालवताना अजून भविष्यामध्ये आता नवीन काही करायचे असे काही आपण गेल्या 2016 पासून पाण्यासाठी पण काम केलं आपण, की जवळपास 30 खेड्यांमध्ये आपण मोठी तलाव बांधून दिले लोकांना. तलावाचा उपयोग असा आहे की पाणी हा खूप अविभाज्य घटक आहे सगळ्यांसाठी. आणि तिथे ज्या गावांच्या जवळपास ओढे, नदे, नाल्या नाही आहेत, नाली नाही आहेत, नदी नाही आहेत मोठ्या, तर अशा भागामध्ये आपण तलाव केले. जे त्यांचे पाळीव प्राणी आहे त्यांचा मृत्यू व्हायचा पाण्याअभावी. पण मग त्या काळात त्यामुळे मग आपण ते पाण्याची सोय केल्यामुळे तो एक फायदा झाला. त्यानंतर पाणी मुरायला लागलं, मग आजूबाजूच्या विहिरींना पाणी यायला लागलं. त्यानंतर मत्स्यशेती करायला लागले. तुम्ही त्याच्यात मासे टाकल्यावर मत्स्यशेती करून त्याच्यातून पैसे, उत्पन्न गावाला मिळायला लागलं. त्यानंतर पावसाळ्यानंतर जी शेती करता येईल थोडीफार का प्रमाणात घराच्या आजूबाजूला का होईना, पण पाणी असल्यामुळे ती पण ते करायला लागले. भाजीपाला पिकवणं असेल, सगळ्या प्रकारचं, म्हणजे छोट्या वांगे पिकवतात, कोणी मका लावतात, कोणी टोमॅटो लावतात, मग शेंगा लावतात वेगवेगळ्या प्रकारच्या. ते सगळं उत्पन्न पावसाळ्यानंतरचं ते घ्यायला लागले आहेत. तर हा एक त्याचा बेनिफिट आहे. तर जवळपास 30 गावांमध्ये हे काम आत्तापर्यंत आपण 2016 पासून आत्तापर्यंत केलं आहे. पुढे बघायचं अजून काही असं कागदावर कुठले प्लॅन नाही आहेत आपले, पण आपण दवाखान्याच्या माध्यमातून एक 6 गावांमध्ये सेंटर सुरू केले आहेत. आरोग्य केंद्र आपण त्याला म्हणतो. तर त्या आरोग्य केंद्राचं जे चालवतात ते त्या गावातलाच एक विद्यार्थी असतो. विद्यार्थी किंवा शिकलेला विद्यार्थी जो 12वीपर्यंत शिकला असेल, 10वीपर्यंत शिकलेला असेल, त्याला 6 महिन्याचं ट्रेनिंग आपल्या हॉस्पिटलमध्ये दिलं जातं आणि तो 9 रोगांवर उपचार करतो. ते तेवढं साहित्य त्याच्याकडे आणि औषधं, गोळ्या त्याच्याकडे ठेवल्या जातात. आणि एका गावातला जो आरोग्यसेवक आहे तो जवळपास आजूबाजूच्या 6 खेडे कव्हर करतो. रोज वेगवेगळ्या गावामध्ये तो जात असतो आणि लोकांवर उपचार करत असतो. आणि सिरियस असेल कोणी, त्याच्या ते जमत नसेल तर मग ते सगळं तो तिकडे रेफर करतो किंवा घेऊन येतो आपल्याकडे, आपल्या दवाखान्यामध्ये. असं हे सगळं चालू आहे. पण हे सगळं करताना वाईट याचं वाटतं की हे या काळामध्ये पण आपल्याला हे करावं लागतं आहे, जेव्हा शासनाच्या सगळ्या योजना त्या भागामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे आरोग्य केंद्र आलेलं आहे, हेल्थ सेंटर आलेली आहेत. तर हे पॅरलल सिस्टीम का चालवावी लागावी हा एक मुद्दा आहे. आणि करताना शासनाचा पैसा दुसरीकडे पाण्यासारखा वाहताना आपल्याला दिसतो आहे आणि आपण इकडे फंड रेजसाठी फिरायचं, डोनेशन्स मागायची आणि तेच काम आपण चांगल्या पद्धतीने करायचं जे शासनाचे वर्कर करत नाही. याच्यात थोडंसं वाईट वाटतं आपल्याला की सगळा यांच्यासाठी आलेला पैसा त्याचा नीट उपयोग केला जात नाही. बरोबर आहे.
मला असं वाटतं की आपण जे गेले पिढ्यानुपिढ्या हे समाजसेवेचं काम जे आपण करत आहात ते नक्कीच त्याला कुठेतरी फळ येणारच आहे किंवा येतं आहे. तुम्ही बघताय म्हणजे बदल हा घडताना तुमच्या डोळ्यासमोर दिसतो आहे. आणि जसं आपण म्हटलात की शासन तिथपर्यंत आलं आहे परंतु काम पोचत नाही आहे माणसांपर्यंत, पण नक्कीच आपल्या माध्यमातून ते पोचेल अशी आम्ही आज ह्या प्रसंगी नक्कीच. त्याच्या अगोदर एक जाता जाता शेवटचा विचारायचं आहे की खूप लोकांच्या मनामध्ये कुतूहल असू शकतं की आम्हाला हेमल कसाला यायचं आहे, तर ते हेमल कसाला यायच्या वेळी कोणता महिना चांगला किंवा काय तुम्ही सांगू शकाल बेटर की या लोकांनी कुठल्या वेळी यावं आणि येण्याचा मार्ग कुठला? मला वाटतं गणपतीनंतर भरपूर आमच्याकडे गर्दी असते अशी येणाऱ्या लोकांची. गणपती झाला की मग पाऊस कमी ओसरलेला असतो आणि हा सीझन खूप चांगला आहे. मार्चपर्यंत बऱ्यापैकी चांगला सीझन आहे की तेव्हा तुम्ही येऊ शकता, बघू शकता. येण्यापूर्वी फक्त बुकिंग करणं आवश्यक आहे, कारण येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि तेवढी सोय आपल्याकडे कॅपॅसिटी नाही आहे तेवढी. त्यामुळे साधारण तरी पण आपण हेमलकसासारख्या प्रकल्पामध्ये 70-80 लोकांची सोय, निवासाची सोय एक रात्रीची व्यवस्थित करू शकतो. पण आधी कळवून येणं आवश्यक आहे. बरेच जणं ते कळवून येत असतात, आपल्याकडे व्हिजिट करत असतात. आणि अनेक टूर्स कंपन्या पण आहेत की ज्या तिथपर्यंत येतात टूर घेऊन. इथून पुण्यातूनही येतात, मुंबईवरून येतात, नाशिकवरून येतात, कोल्हापूरवरून येतात. वेगवेगळ्या प्रकारे केसरी टूरसारख्या जे टूर्स कंपन्या आहेत काही, ते स्वतः अशा टूर अरेंज करतात की बाबा आमटेंचे तिन्ही प्रकल्प, आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ, ते तिन्ही प्रकल्प ते दाखवत असतात. आणि बाकी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता, त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळू शकेल. आजकाल ऑनलाईन सगळं मिळतं. यूट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओ आणि या सगळ्या गोष्टी मिळून जातील. आणि वेबसाईट पण आहे आमची, लोकबिरादरी प्रकल्प .org नावाची, त्याच्यावरही माहिती तुम्हाला मिळेल. सांगायला आनंद होतो की ही सुद्धा मुलाखत आपण यूट्यूबवर टाकणार आहोत. आपला PM शाह फाउंडेशनचं हा संपूर्ण जे उपक्रम आपण घेतो ती सुद्धा टाकणार आहोत. त्यामुळे आपल्याला मी सांगते की जास्तीत जास्त आपल्या ओळखीचे जे लोक असतील ते आपल्याला त्याची लिंक मिळेलच, त्यांच्यापर्यंत आपण ही याची मुलाखत आणि सगळी जी माहिती आपल्याला कळलेली आहे की आपण किती सुखामध्ये राहतो इथे, याचं आपल्याला तिकडे गेल्यावरती प्रत्यय येतो की किती कष्ट करून लोक जगत असतात. छोट्या छोट्या मिठासारख्या गोष्टींकरता सुद्धा ज्यांना झगडावं लागलं आहे अशी लोक आज उभी आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम आमटे कुटुंबीय गेले पिढ्यानपिढ्या करत आहेत. खरंच आम्हाला तुमच्या ह्या कार्याबद्दल खूप अभिमान आहे की आमच्यासारखाच एक व्यक्ती तिथे काम करतोय आणि बाबांनी काम केलं आहे, त्यांचा वसा आणि वारसा तुम्ही चालवत आहे. खरंच आपल्याला या कामाकरता आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. एक जमेल तशी आमच्या सर्वांकडनं मदत होतच राहील आणि आम्ही नक्कीच हेमलकसाला येऊन तुमच्या या प्रकल्पाला आम्हाला जवळून बघायला आवडेल, कारण ऐकणं वेगळं आणि बघणं वेगळं ह्या दोन्हीचा अनुभव हा नक्कीच असतो चांगला. त्यामुळे आपण नक्की PM शाह फाउंडेशनच्या माध्यमातून जर एखादी टूर आपण आयोजित करू शकलो तरीसुद्धा तर तेही आपण कधीतरी करू. आज इतक्या लांबून तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी ह्या गप्पा मारल्यात, तुमचा संपूर्ण प्रवास आमच्यासमोर उलगडलात, त्याकरता PM शाह फाउंडेशनतर्फे मी मोनिका जोशी मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.